प्रकारे ठाऊक आहे. म्हणजे मी समजले नाही. अगं न समजायला तू एवढी दूधपुडी नाही. हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो, तुझं आणि त्या स्थितीचं लग्न झालं की त्या घरात जाऊन फूट पाडायची आणि त्यांचं संसार उद्ध्वस्त करायचं. त्या घराशी मला बदला घ्यायचा आहे, बदला. अरे मी त्याच्या मनापासून प्रेम करते. अरे त्याचं घर ते माझं घर आहे, कळलं? हे बघ, मी तुझ्या मनाप्रमाणे कधीच वागणार नाही. मग या मोबाईल मध्ये असलेले तुझे विचित्र व्हिडिओ या जगामध्ये पसरावेच लागतील. व्हिडिओ? अगं पैशासाठी तू इतरांशी चेष्टत होती. हे तर मला तुझं पाळावेच लागेल. मग काय म्हणता अक्षदा मॅडम, माझं काम करता की नाही? अरे हे तुला कसं कळलंय? अगं तुझी ना अख्खी जालमात मंडळी माझ्याजवळ या म्हणून मी सांगतो ना तसं काम करायचं आणि हो मी म्हणतो ना तसंच वागायचं, नाहीतर या मोबाईल मधले त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. हे बघ, ठीक आहे, तू जसं म्हणशील ना मी तसं मागायला तयार आहे. पण हे सगळे पुरावे माझ्याकडे द्या आणि तुझ्याकडून डिलीट करून घे. अगं शंकाच नाही, तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. आणि बघ माझ्याशी जर का गद्दारी केलीस ना तर याद राहा, तुझी या शहरामध्ये बदनामी करायला मला फारसा उशीर लागणार नाही. वैभव म्हणतात मला, वैभव. हे बघ वैभव, तू त्यांची काळजी करू नकोस, पण तू तुझ्या शब्दावर कायम राहा, एवढंच. या वैभवने रचलेला डाव ना कधी हरला. माझ्या पहिले चालीची राणी योग्य त्या ठिकाणी बनली, पण या डावात जडेल त्या प्रामाणिक प्राध्यापकाचं कुटुंब. आणि हो साला माझ्या विरोधात साक्षी देतो, या वैभवला तुरुंगाची खडी फोडायला लावतो. पण नाही, प्राध्यापक नाही. आता हा वैभव तुरुंगातून बाहेर आलाय. तुझ्या आयुष्याची कशी बरबादी करतो आणि कसा तुझा विनभाग करतो. प्राध्यापक वैभव म्हणतात मला, वैभव. अरे ज्यानी या विषाणी नागाचा पुस्तक काय ठेवला ना तर त्याचा नाही कांदा केला